नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी, कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण. एरवी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शिक्षक मुख्याध्यापक कंटाळत असतात. या विरोधात आवाज उठवत उपोषण देखील करत असतात. मात्र हिंगोली जिल्ह्यात चित्र जरा उलटे पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या कारभाराला कंटाळून चक्क जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना पत्र देखील दिले आहे. हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या अंतुले नगर जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळी शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑपरेशन निपुण, एक पेड़ माँ के नाम, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा अनेक उपक्रमांमध्ये मागे पडल्याचे सांगत शिक्षणाधिकाऱ्यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शाळेतील उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या, लेखी पत्र दिले, बैठक घेतली, परंतु त्यावर कोणताही तडजोड केल्याची त्यांनी पाहायला मिळत नाही. दरम्यान दादा भुसेंच्या बैठकीनंतरही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. एवढेच काय तर खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील हिंगोलीत बैठक घेतली. मात्र मुख्याध्यापक ऐकत नसल्याने आपल्यावर ही वेळ आल्याचं शिक्षणाधिकारी दिग्रसकर म्हणाले आहेत. शिक्षणाधिकारी म्हणून शाळा व्यवस्थापनावर नियमानुसार कारवाई करून मुख्याध्यापकाला निलंबित केले तर राज्यात शिक्षकांच्या संघटना लगेचच मोर्चा काढतात आणि त्यामुळे आपण शासनाच्या नियमांचे पालन व्हावं यासाठी गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन करत असल्याचं शिक्षणाधिकारी दिग्रसकर म्हणाले आहेत. एरवी जिल्ह्यात शिक्षण विभागासह प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक आमरण, उपोषण, मोर्चे आणि आंदोलन करताना पाहायला मिळतात. मात्र मराठवाड्याच्या हिंगोलीत चक्क शिक्षणाधिकारी उपोषण करत असल्याने हा राज्यावर चर्चेचा विषय बनला आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या या उपोषणामुळे शाळेतील प्रश्न सुटतात का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपोषणाचे लेखी पत्र मुख्याध्यापकाला पाठवले आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.